मित्रांनो, तुम्हाला जर अभ्यास करताना जास्त वेळ फोकस राहता येत नाही आणि डिस्ट्रॅक्शन्समुळे तुम्हाला अभ्यास करायला कठीण जाते, तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आला आहात। मित्रांनो, आजच्या डिजिटल वर्ल्ड मध्ये डिस्ट्रॅक्ट होणे खूप सोपे झाले आहे। या डिस्ट्रॅक्शन्समुळे आपले मन विचलित होते आणि आपल्याला फोकस राहता येत नाही। पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक अशी पॉवरफुल टेक्निक आहे ज्याने तुम्ही सर्व डिस्ट्रॅक्शन्सला बाद करून अभ्यासामध्ये फोकस राहू शकता आणि तुमच्या स्टडी सेशन्सला अधिक प्रभावी बनवू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील। मी ज्या टेक्निक बद्दल बोलतोय तिचे नाव पोमोडोरो टेक्निक आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, पोमोडोरो ही टेक्निक एक वेळ व्यवस्थापन म्हणजे टाइम मॅनेजमेंट टेक्निक आहे। हिचा शोध 1980 मध्ये फ्रान्सिस्को एरिलो यांनी लावलेला। हा आयडिया खूप सोपा आहे। आपल्या कामाला भागांमध्ये वाटा। आपला एक पार्ट 25 मिनिटाचा असला पाहिजे, यालाच पोमोडोरोस असे म्हणतात। आणि तुमचा एक पोमोडोरोस पूर्ण झाला म्हणजे तुमचा अभ्यासाचा एक सेशन पूर्ण झाला। मग तुम्हाला एक 5 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा आहे आणि 4 पोमोडोरो झाल्यावर एक मोठा अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा आहे। या टेक्निकमुळे आपण खूप फोकस राहून आणि सोबतच आपल्या मेंदूला आराम देऊन चांगला अभ्यास करू शकतो। मी तुम्हाला सांगतो की या टेक्निकचा वापर कसा करू शकतो। मित्रांनो, या टेक्निकचा वापर करण्याआधी तुम्हाला अभ्यासाचं वातावरण तयार करायचं आहे। हो, तुमचा टायमर चालू करण्याआधी तुम्हाला तुमचा फोन डू नॉट डिस्टर्ब किंवा सायलेंट मोडवर ठेवायचा आहे। तुमचा अभ्यासाचा टेबल किंवा डेस्क क्लिअर करा। हे निश्चित करा की तुम्ही ज्या रूम मध्ये आहात तिथे तुम्हाला डिस्टर्ब करायला कोणी येणार नाही। या टेक्निकचा हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे की तुम्हाला तुमच्या सर्व डिस्ट्रॅक्शन्सला बाद म्हणजे एलिमिनेट करायचे आहे, ज्याने तुम्ही न विचलित होता एका फ्लो मध्ये अभ्यास करू शकता। आता तुम्हाला तो विषय निवडायचा आहे ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तो काहीही असू शकतो, जसे की धडा वाचणे, नोट्स तयार करणे किंवा गणित सोडवणे। आता अभ्यासाची वेळ तुम्हाला 25 मिनिटांचा टायमर सेट करायचा आहे आणि मन लावून अभ्यास करायचा आहे। जर तुम्हाला फोकस राहता येत नसेल तर तुमच्या ब्रेनला हे सांगत राहायचं आहे की फक्त 25 मिनिटांनंतर एक ब्रेक घ्यायचा आहे। हा तुमच्यासाठी एक रिवॉर्ड असेल ज्याने तुम्ही अभ्यास मन लावून करू शकता। 25 मिनिटांचे 4 सेशन झाल्यावर एक मोठा ब्रेक घ्यायचा आहे, जसं की 30 मिनिटांचा। लक्षात घ्या, या सर्व ब्रेक्स मध्ये तुम्हाला जागेवरून उठायचे आहे, थोडा स्ट्रेचिंग करून आणि पाणी पिऊन रिलॅक्स राहायचं आहे, ज्यामुळे तुम्ही फ्रेश मूडने अभ्यासाकडे परत जाऊ शकता। जर तुम्हाला 5 मिनिटांचा ब्रेक छोटा वाटत असेल तर ठीक आहे, तुम्ही 10 मिनिटांचा ब्रेक घेऊ शकता। पण तुम्हाला तुमचा पोमोडोरोचा सेशन 25 मिनिटांपासून 35 मिनिटांवर आणायला लागेल। मित्रांनो, ही खरंच खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। चला मग, अशा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।